आज नेमकं काय घडलं ते पाहूया। मुंबईच्या आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला। यावेळी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते। सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि तिथून त्या निघत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाले। त्यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केलं असा सवाल मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंसमोरच उपस्थित केला। तात्पर्य आज जे घडलेलं आहे म्हणजे संसद रत्न सुप्रिया ताईंसोबत गुणरत्न ताई पहिला माणूस आहे की कोणी सुद्धा कोणत्या महिलेवर ज्या प्रकारे तुमच्या गाड्यांवर उलट्या काय म्हणतो त्याला उष्ट्या बॉटल फेकल्या तशा फेकल्या जाऊ नये। कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये चर्चा व्हावी। लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं डोके फोडणं हे जर अंतरवली सराटीपासूनच जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे। एकीकडे शरद पवारांचं मी तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही। सन्माननीय ताई आहेत आमच्या सुप्रिया ताई, मी त्यांचा रिस्पेक्टच करते, परंतु माझ्या एसटीतले 124 बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते 6 महिने, त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली। माझ्या एसटीतले ट्रस्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला, परंतु आज या देशी बाजून आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले? भेटले ना तुम्हाला ते कर्माचे फळ? फेकल्या ना तुमच्या अंगावर बाटला? उष्ट्या पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे। ताई लक्षात घ्या, आता तरी मला वाटतं सुधरा आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या।